कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची तुरुंगातून सुटका, 1 लाखाच्या रोख जात मुचलक्यावर जामीन मंजूर. तर उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सूरज चव्हाण आणि कुटुंबियांचा मला अभिमान, गद्दार होऊ शकत नाही हे सूरजनं दाखवून दिलं. उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक. खिचडी घोटाळ्यामधून जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर. देहूतील भंडारा डोंगरावर महंत नामदेव शास्त्रींची कीर्तन सेवा स्थगित. पुण्यामधील मराठा समाजाच्या मागणीनंतर संस्थांचा निर्णय. सप्ताहानिमित्तानं 7 फेब्रुवारीला कीर्तन होणार होतं. शिर्डी दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर 2 मोठे निर्णय. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची बदली, तर साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात देखील बदल. पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजताची कामाची वेळ. पुण्यात आता खासगी आरओ प्लांटच्या पाण्याचे देखील नमुने दूषित. महापालिकेच्या तपासणीमध्ये 30 पैकी 19 प्रकल्पांचं पाणी अशुद्ध. आयुक्तांकडून संबंधित आरओ प्लांटवर कारवाईचे आदेश. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी उद्या सोडत. ठाण्यामधील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला निकालानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार.